वाट बघायला वेळ कोणाकडे. चळवळी ती म्हटली नगवा वाघच लागतोय त्याला इथं. आणि ब्रँड आहे आपण, ब्रँड वाजव टाळी ब्रँड म्हणून. आणि उद्यापासून वाघ तसा. नसल जमत तर राहू दे. डीपीवर बाबासाहेबांचा फोटो सुद्धा ठेवू नकोस, कारण गावात कळलं नाही पाहिजे तो आमचा आहे. आम्ही हे आमच्यात ना कुठला आहे बघा, ते तिकडं खराबच्या गर्दीत असते, ते आमचं नाही. ब्रँड आहे. या ठिकाणी आवर्जून माझ्यासाठी उपस्थित असणारे आमचे पनाश सर, आमचे शाहीर प्राध्यापक कांबळे सर, ही प्राध्यापक असून चळवळीत आहे, परमनंट असून चळवळीत आहे. पनाश सर चळवळीत आहे. आणि माझे जिवलग सख्खे मित्र, अगदी मैत्रीच्या पलीकडे भावासारखे असणारे मतीन भैया. मी कवी नव्हतो, ती कॉन्ट्रॅक्टर नव्हते, तेव्हापासून आमची मैत्री आहे 10 वर्षापूर्वीची. मी त्यांचा संघर्ष पाहिला आहे, त्यांनी माझा संघर्ष पाहिला आहे. त्यांना लोक फसवत होती, ही मग मी बघत होतो. मला लोक फसवत होती, ही ती बघत होती. तेव्हापासून आम्ही मित्र. त्याच्यामुळे आज ते पण मोठे होत आहेत, मी पण मोठा होतोय, मला आनंद होतो. जाती धर्मा या पलीकडे जाऊन दिलदारपणा मैत्री जगता येते असा सांगाव देणारा आमचा मित्र मतीन भैयाच्या रूपाने उपस्थित आहे. ऍडव्होकेट दत्ता चव्हाण साहेब. म्हणजे किडा किती असतात चळवळीत, रात्रीच 2-2:30 वाजता आठवण करून द्यायला. 21 तारीख आपल्या बरं का, हा सारखा फॉलो केला. कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून त्रास. दुपारी ढग दिसायला लागलं तरी आयोजक काय पोटात बीपी आमचा माझाही वाढते, तुमचा कसं व्हायचं. रात्री 13 वर्षांना आज उभं केले, संध्याकाळी फाटलं. पण जर मी असलो आणि माझं काय म्हणजे मी एवढा दरिद्र आहे, मी जिथं जाईल तिथनं पाऊस जाऊ. ही एक चांगला निसर्गाच्या बाबतीत. पण माझा कार्यक्रम जी ठेवतोय ती चुकून जर राजकारणात गेलं तर ती निवडून येते. माझं ज्यांनी कार्यक्रम ठेवलं ते आमदार झालेत आज. आणि तुम्ही कुठल्याही पक्षात जा, मी काय असं म्हणणार नाही की इथं आपला विचार नाही. विचारधारा आणि राजकारणाचा काही संबंध नसतो, हे आता मला कळलं. आजपर्यंत ती अफवाच होती सर, बर का. कुठल्याही पक्षात जा, पण जिथं जाईल तिथं ताट मानलं पाहिजे. तुझ्यासाठी खुर्ची राखीव असली पाहिजे, तिथं सुद्धा रुबाब आपला असला पाहिजे. असं असलं तर जा. तिथं खुर्च्या लावताना दिसला मी आणणार. जग की तू बी मस्ती, तू मोठा हो, तुझा खिस्सा भरल्यावरच माझं पाकिट भरणार आहे. आणि मग मला फोन येणार ना, आता काय समाज गरीब आहे, इकडं भात खात आम्ही गरीब बंद करा. कापसाच काय करायचं या यादीत जगू नका. माझ्या बायकोन सांगितलंय भाषणात शेवटी ही बोलत चला ती सांगतो. माझं फेसबुकवर एक पेज आहे, मी नसती फेसबुकवर, तिने काढले आमच्या बायको. त्यातनं काही 4-2 रुपये मिळतात वाटतं तिला. तर तिने सगळ्यात शेवटी ही सांगायला सांगितलंय तुम्हाला. माझं फेसबुकवर पेज आहे, नितीन चंदनशिवी या नाव. ती मला माहित नाही, तुम्ही कळते. ती लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ते एक शब्द लय अवघड आहे तो, सबस्क्राईब करा. आज बरोबर आला ते, कारण समोर ब्रँड आहेत मग शब्द बरोबर. तर ते तुम्ही करायला विसरू नका. आणि असं कवी संमेलन म्हणण्यापेक्षा असं व्याख्यान जयंतीत आपल्या गावात कधी तुम्ही अध्यक्ष झाल्यावर करत जा. कारण ह्या 5 दिवसात हा एक दिवस होता आजपर्यंत प्रबोधनाचा, म्हणूनच आमच्या बायका इथं आहे त्या. एक दिवस बंद झाला की गेल्या खरात कड. मग तू बी होस न जन्माला. गोमूत्र पित होती एवढी ठीक होत. आता हितवर आलं म्हटल्यावर आम्ही ग बसाव का. अरे यो देश, यो फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. माकडांच्या किती बिवड्या असू द्यात, जातीवाद्यांच्या
ब्रँड आपण आहे ब्रँड, आणि तो राहिला पाहिजे. बुद्धाचं बोट धरून चालताना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, आपण धम्माच्या वाटेवर बाबासाहेबांनी आपल्याला आणलंय हे खरं आहे. धम्माच्या वाटेवर शांततेने चालत चला, पण एका बाजूला 500 तलवारीचा बी इतिहास आपल्याला आहे, ही बी विसरू नका. तुम्ही बॅनर नीट बघितल्यावर बघा, फक्त बुद्ध शांत आहे आणि बाबासाहेब बी हसतात, आम्ही तिघं बी हसतात. आम्ही जातीवाद्यांवरच हसतोय आणि तुम्ही बी हसलंच पाहिजे, कारण आपण कोण आहे. जरा जोरात बोले. तुम्ही मला बोलवलं म्हणून तुमचा आभार काय मानणार, कारण त्या ऋणातून मी काय मुक्त होणार नाही. माझं काय चुकलं असलं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं माझं काय करणार. जरी एखाद्याला वाटलं झाला लई शिव्या देवा वाटतात, मला शिव्या द्यायचे तू दे, मी इकडे साईडला येतो तू ये. माझी अट एवढीच आहे, शिवी इंग्लिश मध्ये मी खाई. आणि तू जर हितली मराठीतली महारड्यातली शिवी दिलीस तर तू एका महारड्यात मोठा झालाय. मी महाराष्ट्राचं सगळं मारुड मांगुड फिरणार, सगळ्या शिव्यांची एकच शिवी तयार केली. तेवढी कानात हळूच जरी मी तुझ्या बोललो तरी तुला निमोनिया होईल, 8 दिवस ताप उतरला. म्हणजे ही साहित्यातली भाषा नाही, ही जातीतली भाषा. त्यामुळे मला बघणारे हा वक्ता कवी साहित्यिक नितीन चंद्रचे असं बघून बोलूच नका. हे कार्यकर्ता नितीन चंद्रचे. आणि वर्षातनं मी वर्षभर बुकिंग, गौतमी पाटीलपेक्षा जास्त बुकिंग आहे मी. फक्त एप्रिल मध्ये मी जातीतलं बोलतो, मला मजा येते. आणि माझ्या पोटातलं बोलायला काहीतरी पाहिजे ना. ह्यो महिना म्हणजे मला स्वतः चार्जिंग करण्याचा महिना, नाही तर वर्षभर मी पान फुल स्वप्न भाकरी चपाती प्रेयसी गालावरचा तीळ ह्या कविता म्हणून लई मानधन घेत बसतो. आणि ह्यो महिना कसा माझ्या आतड्यातला, माझ्या माणसाचा आहे. लई वेगळं गणित आहे, पेटत राहावा पेटवत राहावा. म्हणून आभारांचे भार कशाला. नंतर जे ही बोलत बसली ही बोनस आहे. कांबळे कविता संपली तेव्हाच व्याख्यान संपले माझं. मला चिठ्ठी येईना म्हणून मी आपलं चालू ठेवले. आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. मनात एक घरट बांधूया चळवळीच, या चळवळीच्या घरट्याला दार कशाला. झुळझुळत्या या चळवळीच्या झऱ्याला आपल्याही कामाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या ज्योतिबाच्या सावित्रीच्या दिव्याला आपल्याही अभ्यासाचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ही चळवळ हा राशींचा जयंती महोत्सव आपल्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया. मी जय भीम म्हणेन, तुमचा जय भीम किती लेवलला येते त्यावर मी ठरवीन तुम्ही ब्रँड जपणार आहे की पाडणार आहे. जय भीम, जय भीम असाच ब्रँड ठेवा. धन्यवाद.